आपण भेटणार आहोत हेमंत जाधव, जे इथले व्यवस्थापक आहेत. त्यांच्याशी आज आपण छान गप्पा मारणार आहोत. ते त्यांचे अनुभव आपल्याला सांगणार आहे. तर आपण ऐकूया. आमच्या घरामध्ये खूप गरिबी होती सुरुवातीच्या काळामध्ये. आणि वडील एकटेच कमवणारे होते. आजोबा होते, म्हणजे आई आणि काका, अशी म्हणजे मोठी फॅमिली होती. आम्ही 6 भावंड होतो आणि नेरळला आम्ही राहत होतो सुरुवातीला. जे माथेरानला जाण्यासाठी जे नेरळ लागतं तिथे आम्ही राहत होतो आणि माझं 6वी पर्यंत शिक्षण नेरळमध्ये झालं. नंतर वडिलांच्या ट्रान्सफर व्हायला लागल्या आणि मग आम्ही कुठे फिरत फिरत मग नंतर मुंबईमध्ये येऊन स्थायिक झालो. आमच्या घरामध्ये एक तुळजाभवानीची फोटोची फ्रेम होती, कारण आमची तुळजाभवानी ही आमची कुलदेवी आहे. तर आईच्या लग्नानंतर आमच्या घरामध्ये आईने तुळजापूरवरून एक तुळजाभवानीचा फोटो आणला होता आणि तो फोटो आई फ्रेम करून कित्येक वर्ष, म्हणजे जवळजवळ साधारण लग्नानंतर तिच्या 30-35 वर्ष त्या फोटोची ती पूजा करत होती. आणि जेव्हा आम्ही महालक्ष्मी मंदिरात जेव्हा शिफ्ट झालो तोपर्यंत आमच्या घरामध्ये महालक्ष्मी मंदिराचा काही फोटो वगैरे असं काही नव्हता. आणि ती जी फ्रेम आईने केलेली होती त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पण देवांच्या काही फ्रेम आईच्या देव्हाऱ्यामध्ये होत्या, कारण आईचं देवावरती खूप विश्वास होता आणि देवाचं तिची पूजा अर्चा वगैरे तिची तासनतास घरामध्ये चालायची सुरुवातीला. जेव्हा तिथे महालक्ष्मी मंदिरात आम्ही राहायला गेलो, त्या जुन्या फ्रेम म्हटलं आपण आता त्या खराब दिसत आहेत, काही तुटलेल्या आहेत, आपण ते बदलूया फ्रेम म्हणून मी ती महालक्ष्मीची जी ह्याची फ्रेम होती तुळजाभवानीची, ती मी ओपन केली. तर तुळजाभवानीची फ्रेम जेव्हा मी ओपन केली तेव्हा तुळजाभवानीच्या फोटोच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला जे काही पॅकिंग लावलेलं असतं, फ्रेम करताना आपण पॅकिंग लावलेलं असतं ना, आतमध्ये पुठ्ठा असतो किंवा काही पेपर्स असतात, तर त्या तुळजाभवानीच्या फोटोच्या बरोबर पाठीमागे महालक्ष्मीचा एक फोटो होता. म्हणजे सिंगल कलर मधला फोटो, लाल कलरचा महालक्ष्मीचा फोटो त्या तुळजाभवानीच्या फोटोच्या पाठीमागे होता. आणि ज्या